या महिलांना मिळणार नाही जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता। शासनाकडून अपात्र महिलांची यादी जाहीर, ज्यामध्ये तब्बल 80 लाख महिला आता अपात्र ठरलेल्या आहेत। आता या ठिकाणी तुमचं देखील नाव यादीमध्ये आहे की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे, एवढ्यामध्ये आपण A to Z माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तसंच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर जसं की तुम्हाला सर्वांना माहिती, येत्या 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा आहे। तर आता यामध्ये खूप साऱ्या श्रीमंत महिलांनी लाडकी बहीण होण्याचा लाभ घेतलेला आहे। तर आता श्रीमंत कोण, तर ज्यांच्या घरचे आयकर भरतात, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या घरी 4 व्हीलर आहे, तर अशा सर्वांना आता या ठिकाणी लाडकी बहीण बनण्यापासून वंचित ठेवण्यात येणार आहे। आणि आता या ठिकाणी खूप साऱ्या महिला अशा देखील आहेत जे की ते संजय गांधी निराधार होण्याचे लाभार्थी आहे। तर आता या ठिकाणी यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जेवढे काही पैसे आलेत तेवढे सर्व पैसे शासन तुमच्याकडून आता वसूल करणार आहे। तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता आलेला असो किंवा सर्वचे सर्व हप्ते म्हणजे 6 हप्ते तुमच्या बँक खात्यावरती असे एकूण होतात 9,000 रुपये। आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 9,000 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत। तर आता या ठिकाणी सर्वचे सर्व तुमचं देखील नाव अपात्र लिस्टमध्ये असेल तर सर्वचे सर्व पैसे तुमच्याकडून शासन आता वसूल करणार आहे। त्यामुळे आता या ठिकाणी या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आहे, A to Z अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि इथपर्यंत आला असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अजून संपला नाही। चला तर पाहूयात तुमचं लिस्टमध्ये नाव आले की नाही ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे। चला तर मग पाहूयात। तर आता या ठिकाणी अपात्र यादी पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यानंतर तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होईल। यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। जसंही तुम्ही या पर्यायावरती क्लिक करून घेताल त्यानंतर तुम्हाला केलेले अर्ज हा जो काही पर्याय आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे, खाली पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड जर विसरला असाल तर तुम्ही फॉरगॉटसुद्धा करू शकता। त्यानंतर कॅप्चा टाकायचं आहे आणि लॉग इन या पर्यायावरती क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आता तुम्हाला समजणार आहे तुमचा फॉर्म बाद झाला आहे की मंजूर आहे। तर आता या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटचा अशा काही पद्धतीने इंटरफेस होणार आहे। या ठिकाणी जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असं दाखवत असेल तर तुम्हाला आता ठिकाणी कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। तर पाहू शकता महिलाचा फॉर्म अप्रूव्ह दाखवत आहे, म्हणजेच आता हिला जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 100% मिळणार आहे। हिला कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही। परंतु या ठिकाणी जर तुम्हाला रिजेक्ट दाखवत असेल आणि तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेच्या जागेवरती या ऑप्शनवरती तुम्हाला जर यस दाखवत असेल तर तुम्हाला आता इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे शासन तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे कधी पण वसूल करू शकतं। या ठिकाणी तुम्हाला आता काळजी करायची गरज आहे। तर मग असा होता माहितीपूर्ण असा व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा। व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अतिशय असे महत्त्वपूर्ण आपण व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो। चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।